नमस्कार, मी दीपाली आपलं स्वागत करत आहे आपल्या टेस्टी आणि हेल्दी फूड या मराठी चॅनेलवर, यूट्यूब चॅनेलवर. आणि आज मी बनवत आहे लाल भोपळ्याची भाजी, ज्याच्यासाठी मला लाल भोपळा पाव किलो लागणार आहे. आणि फोडणीसाठी जिरं, बडीशेप आणि कढीपत्ता एवढ्या कमी साहित्यामध्ये ही भाजी आपण आज बनवत आहे. ही ऑलरेडी व्हायरल रेसिपी आहे जॉकी श्रॉफ सर यांची, आणि बऱ्याच वेळा मी ही म्हणजे बनवलेली आहे एकदा, त्यामुळे मला ही खूप आवडली. तेव्हापासून मी आठवड्यातून एकदा तरी भाजी बनवते आणि खूप इझी वेनी बनवली जाते. त्याच्यासाठी लाल भोपळा स्वच्छ धुवून त्याच्या पाठच्या साली काढून घ्यायचे आहेत आपल्याला, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे क्यूब करायचे आहेत, जेणेकरून ते इझी वेनी ते फ्राय पॅनमध्ये शिजले जातील, ठीक आहे. हे क्यूब झाल्यानंतर हे जर आपल्याला थोडा वेळ लागणार असेल तर ते पाण्यात टाकून ठेवा, नाहीतर लगेच करणार असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही करून घेऊ शकता. डायरेक्ट पाण्यात टाकायची गरज नाही आहे. पण मी भोपळा ऑलरेडी धुतला होता, त्यामुळे पाण्यात नाही टाकणार, कारण मी लगेच बनवणार आहे भाजी आता, ठीक आहे. आणि भोपळा शक्यतो गावाकडे तरी भोपळ्याची भाजी वगैरे या गोष्टी नाही खाल्ल्या जात. भोपळा फक्त घाऱ्यांसाठी वापरला जातो किंवा सांबारमध्ये एवढ्याच एक दोन वेळीच खाल्ला जातो. काही लोक खातात भाजी, पण शक्यतो भोपळ्याची भाजी आवडीने कोणी खात नाही, ठीक आहे. तर अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते आणि खूप इझी पद्धतीने, खूप साध्या सोप्या पद्धतीने भाजी बनवली जाते. आणि कधी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या गोष्टी पण खूप टेस्टी लागतात. एवढं काही त्याला मसाल्याची वगैरे काहीच गरज नाही, ह्याच्यामध्ये तिखट ना काहीच नाही आहे, ठीक आहे. तर अशा रीतीने आपला लाल भोपळा चिरून झालेला आहे. तर लाल भोपळा अशा क्यूबमध्ये चिरून घ्यायचा आहे आपल्याला. आणि गॅसवरती आपल्याला एक फ्राय पॅन ठेवायचा आहे, ठीक आहे. फ्राय पॅनमध्ये आपण त्याच्यामध्ये जास्त काही नाही आहे, नॉर्मली जसं तेल टाकून फोडणीला देतो तसंच द्यायचं आहे. तो फ्राय पॅन गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे. आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये नॉर्मली जे आपण फोडणीसाठी वापरलं होतं जिरं टाकलेलं आहे, जिरं तडतडलेलं आहे. त्याच्यानंतर कढीपत्ता, जिरं, बडीशेप, कढीपत्ता हे तिन्ही गोष्टी टाकून लाल भोपळा टाकून द्यायचा आहे, ठीक आहे. लाल भोपळा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो त्यांनी सांगितलेलं की हे हलवायचं नाही आहे, पण मी थोडंसं भाजी हलवली कारण खाली लागण्याची शक्यता आहे, ठीक आहे, नंतर म्हणून. आणि मीठ टाकून द्यायचं आहे. मीठ घातल्यानंतर थोडा वेळ आपल्याला हे कुक करून द्यायचं आहे. वरती झाकण लावून द्यायचं आहे आणि एक 5 ते 10 मिनटामध्ये ही भाजी बनली जाते, ठीक आहे. या भाजीमध्ये तुम्हाला जास्त करून काही मसाले नाही आहेत, कुठले जास्त एक्सेस नाही आहेत, त्यामुळे हेल्दी आणि टेस्टी झालेली आहे, ठीक. 10-15 मिनटांनी बघू आपण. 10 ते 15 मिनटांनी एकदम बारीक गॅसवर बनवायची आहे. 10-15 मिनटांनी बघू, भाजी खूप सुंदर दिसत आहे, वाफ येत आहे त्याच्यातून. आता थोडीशी हलवली आहे. शिजले का बघा, याच्यामध्ये शिजल्यानंतर शिजलेलं इझिली समजतं शिजलं की नाही. जास्त वेळ लागत नाही भोपळा शिजायला. भोपळा शिजलेला आहे. तर अशा पद्धतीने आपली टेस्टी आणि हेल्दी लाल भोपळ्याची भाजी तयार आहे.